Subscribe now and press the bell icon. Never miss an update. चला आता आपण बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधली सेकंड थेअरी पाहणार आहोत, व्हॅलन्स बॉन्ड थेअरी, ज्याला आपण व्हीबीटी थेअरी म्हणत असतो. या थेअरीमध्ये मेन थीम आहे की या थेअरीमध्ये जे कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, त्यामध्ये कशा टाईपची बॉन्डिंग तयार होत असते आणि त्यामुळे त्या कंपाऊंडला कशा प्रकारची जॉमेट्री येत असते, म्हणजे शेप कसा येत असते, हे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या थेअरीमध्ये? व्हीबीटी थेअरीमध्ये. त्याच्यामुळे व्हीबीटी थेअरीचं मेन थीम आहे की जो आपला सेंट्रल मेटल आयन्स असतो, या सेंट्रल मेटल आयन्सच्या भोवताली जे ऑर्बिटल्स असतात त्या वॅकंट ऑर्बिटल तो प्रोव्हाइड करत असतो आणि म्हणून सेंट्रल मेटल ॲटम कॉम्प्लेक्समध्ये वॅकंट ऑर्बिटल्स प्रोव्हाइड करत असतो आणि या वॅकंट ऑर्बिटल्स सोबत आपला जो लिगँड्स असतो, हा लिगँड्स आपल्या फील्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप करत असतो. कोणते ऑर्बिटल? फील्ड ऑर्बिटल. आता फील्ड ऑर्बिटल म्हणजे ज्यांच्यामध्ये ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, अशा कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल सोबत हे या वॅकंट डी ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅपिंग होऊन कोऑर्डिनेशन बॉन्ड करतात आणि हे जे वॅकंट ऑर्बिटलचं जे हायब्रिडायझेशन आहे, या हायब्रिडायझेशनच्या बेसिसवर आपण सांगत असतो की जो कॉम्प्लेक्स तयार होणार आहे, या हायब्रिडायझेशनच्या बेसिसवर त्या कॉम्प्लेक्सची जी जॉमेट्री आहे, ती जॉमेट्री आपण काय करत असतो? एक्सप्लेन करत असतो. म्हणजे त्याचा शेप कसा येणार आहे हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर हे थीम मेन हे आहे. त्यानंतर इथे दुसरं महत्वाचं आहे की हा जो लिगँड जो बॉन्डिंग करत असतो, हे 2 प्रकारचा आहे, ज्याच्यामुळे तो कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स बनणार आहे हेही महत्वाचं आहे. एक इथे लिगँड जेव्हा आपण पाहणार आहोत, तर काही लिगँड जे असतील ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स या कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करणार आहोत आणि दुसरे काही असणार आहे ते वीक फील्ड लिगँड्स या कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार आहोत. तर या गोष्टीचं महत्वाचं इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आणि मग या थेअरीचे आपण सध्या आता पॉस्च्युलेट्स पाहूया. तर या थेअरीचं असं म्हणणं आहे की सेंट्रल मेटल आयन्स प्रोव्हाइड वॅकंट एसपीडी ऑर्बिटल्स. जे सेंट्रल मेटल आयटम्स असतात ते वॅकंट एसपीडी ऑर्बिटल प्रोव्हाइड करतात टू फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ लिगँड्स. कोणासोबत? लिगँड सोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड करण्यासाठी. अकॉर्डिंग टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सेंट्रल मेटल आयटमचा फिक्स कोऑर्डिनेशन नंबर असतो. तर तो जो सेंट्रल मेटल आयटम आहे तेवढ्या वॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करतो आणि जेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तेवढ्या वॅकंट ऑर्बिटल तो तयार करतो आणि त्यानंतरच लिगँड्स त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड करतो अकॉर्डिंग टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर. The appropriate vacant orbitals of metal undergo hybridizations. जेवढ्या vacant orbital तयार होतात त्यांचं होतंय हायब्रिडायझेशन अँड गिव्स अ डेफिनेट जॉमेट्री. त्याच्यामुळे त्या कॉम्प्लेक्सला एक पर्टिक्युलर टाईपची जॉमेट्री येते. जसं एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये sp3 हायब्रिडायझेशन जर तयार झालं, म्हणजे एक s ऑर्बिटल सेंट्रल मेटल आयटमची आणि 3 p ऑर्बिटल जर काय झाल्या? ओव्हरलॅप झाल्या आणि यांच्यापासून नवीन 4 हायब्रिड ऑर्बिटल जर बनत असेल तर त्या हायब्रिडायझेशन्सला आपण काय म्हणत असतो? sp3 हायब्रिडायझेशन. आणि त्या टाईपच्या कॉम्प्लेक्सचा शेप येत असतो टेट्राहेड्रल. ठीक आहे. त्यामध्येही हाय स्पिन लो स्पिन कॉम्प्लेक्सेस आपण पाहणार आहोत. मी आत्ताच सांगितलं की हे लिगँडही खूप महत्वाचं आहे बॉन्डिंग करत असताना. तो स्ट्रॉंग लिगँड्स आहे का वीक लिगँड्स आहे, तर तेही आपण नंतर पाहणार आहोत. नंतर जर याच टाईपच्या ह्याच्यातनी जर एक डी ऑर्बिटल, एक एस ऑर्बिटल आणि 3 पी ऑर्बिटल जर दोन पी ऑर्बिटल जर ओव्हरलॅप झाल्या तर त्यावेळेस 4 जर कोऑर्डिनेशन नंबर असणारा कॉम्प्लेक्स असेल आणि त्यामध्ये एक इनर डी ऑर्बिटल भाग घेत असेल आणि एक एस आणि 2 पी, तर त्या टाईपचं हायब्रिडायझेशन येणार आहे DsP2 हायब्रिडायझेशन. आणि त्या टाईपचा जो कॉम्प्लेक्स तयार होणार आहे तर त्यांच्यामध्ये स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री तयार होईल. त्यानंतर जर 6 ऑर्बिटल म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल एखाद्या कॉम्प्लेक्सचा, तर त्यावेळेस त्यामध्ये D2sp3 टाईपचा हायब्रिडायझेशन असेल किंवा sp3D2 टाईपचं हायब्रिडायझेशन असेल. म्हणजेच ज्यावेळेस डी ऑर्बिटल अंदरच्या वापरल्या जात असतात, 2D, 1 s आणि 3 p अशा टोटल मिळून 6 ऑर्बिटल D2sp3 अशा जर वापरल्या गेल्या तर आपण त्याला D2sp3 हायब्रिडायझेशन म्हणतो. 6 कोऑर्डिनेशन असणारा कॉम्प्लेक्स कोणत्याही प्रकारची जॉमेट्री असू द्या, त्याचं हायब्रिडायझेशन असू द्या, तो ऑक्टाहेड्रल शेपचाच असेल.
जर त्यांनी एक यस वापरली, 3 पी वापरल्या आणि 2 डी वापरल्या, तर आपण आता याला काय म्हणणार आहोत, sp3d2 असा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आपण म्हणणार आहोत, ज्यामध्ये शेवटची डी ऑर्बिटल वापरल्या जात असते. पण कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर तो ऑक्टाहेड्रलच कॉम्प्लेक्स तयार होत असतो. लक्षात आलं तुमच्या? सर्वात महत्वाचं आहे की व्हीबीटी थेअरीमध्ये आपण जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होत असते त्यामध्ये सर्वात महत्वाचा कोण असतो, सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगँड. सेंट्रल मेटल ॲटम आपल्या वॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करत असतो लिगँड्सला कोऑर्डिनेशन बॉन्ड करण्यासाठी अकॉर्डिंग टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे अप्रोप्रिएट नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल तयार होत असतात सेंट्रल मेटल ॲटम पशी, म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम पशी ज्या वॅकंट ऑर्बिटल तयार होत असतात त्या हायब्रिडायझेशन करत असतात, म्हणजे त्यांचं मिक्सिंग होते आणि नवीन ऑर्बिटल बनतात. आणि त्या ज्या हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात त्यांच्यामुळे त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सला पर्टिक्युलर प्रकारचा जॉमेट्री तयार होते, म्हणजे त्याचा पर्टिक्युलर प्रकारचा शेप तयार होत असते. जसं sp3 हायब्रिडायझेशन असेल तर टेट्राहेड्रल जॉमेट्री येईल. dsp2 हायब्रिडायझेशन असेल कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये तर त्याला स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री येईल. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर ते sp3d2 असो का d2sp3 हायब्रिडायझेशन असू द्या, यामध्ये ऑक्टाहेड्रल शेप येईल. तर आता बघा, हे जे एम्प्टी ऑर्बिटल्स असतात कोणाच्या, सेंट्रल मेटल ॲटमच्या, तर त्या सेंट्रल मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटल जे असतात हायब्रिड ऑर्बिटल, आपण जे हायब्रिड ऑर्बिटल बनत असतात, तर हायब्रिड ऑर्बिटल सेंट्रल मेटलच्या ज्या एम्प्टी असतात त्यांच्यामध्ये मेटल ॲटम आपल्या फील्ड ऑर्बिटलचं काय करते, लिगँड्स ओव्हरलॅपिंग करते विथ इट्स लोन पेअर, त्याचे स्वतःचे ते लोन पेअर इलेक्ट्रॉन्स यांच्यासोबत काय करते, ओव्हरलॅप करते अँड फॉर्म मेटल लिगँड्स कोऑर्डिनेट बॉन्ड. अशा प्रकारे या थिअरीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळं मेटल ॲटम्स ऑर आयन्स अंडरगो द इन्फ्लुएन्स ऑफ लिगँड्स कॅन यूज, जे मेटल ॲटम असतात जे लिगँडच्या फील्डमध्ये म्हणजे लिगँडच्या इन्फ्लुएन्समध्ये येतात, तर ते आपापल्या कोणत्या कोणत्या ऑर्बिटल वापरू शकतात, n-1d, ns आणि np, किंवा डी ऑर्बिटल ती बाहेरचेही वापरू शकते, ns, np, nd ऑर्बिटल. आपण इथेच पाहिलेलं आहे की हे जे डी ऑर्बिटल आहे ते अंदरची डी ऑर्बिटलही वापरू शकतो आणि तो आउटर डी ऑर्बिटलही वापरू शकतात, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस ते कॉम्प्लेक्स जे तयार होतात ते दोन प्रकारचे होतात, लो स्पिन कॉम्प्लेक्स आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स. दॅट इज डिपेंड अपॉन द लिगँड्स. मी आता सांगितलंय की हे जे लिगँड्स असतात या लिगँडची फील्ड खूप महत्वाची असते. तर हे लिगँड स्ट्रॉंग फील्ड आहे का वीक फील्ड लिगँड्स आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे. इन द प्रेझेन्स ऑफ वीक लिगँड, जेव्हा आपण वीक लिगँड्स असेल, इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द इनर ऑर्बिटल, हे जे इनर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स असतात, इनर ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात सेंट्रल मेटल ॲटमचे, ज्यावेळेस कोणता लिगँड्स असेल, वीक लिगँड्स असेल, तर त्यावेळेस दे डू नॉट टेक पार्ट इन द हायब्रिडायझेशन, ते हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेत नाहीत. म्हणजेच हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनत असतो. कसा बनत असतो, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. ज्या अर्थी लिगँड जर आपला कसा असेल, वीक लिगँड्स असेल, वीक फील्ड लिगँड्स असेल, तर या वीक फील्ड लिगँड्समुळं हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होत असते. म्हणजे हे जे अंदरच्या ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आहे पेअर्ड होत नाहीत, ठीक आहे. आणि जर लिगँड स्ट्रॉंग फील्ड असेल, however in the presence of strong ligands असेल, तर हेच इलेक्ट्रॉन्स इकडे काय होतो, पेअर्ड होतो, जे इथे दाखवलेलं आहे आपण पेअर्ड झालेला आहे. जेव्हा कार्बोनिल, सायनाइड, नायट्रो, इथिलीन डायमिन्स किंवा अमोनिया या टाईपचे लिगँड जर असेल कॉम्प्लेक्सेस मध्ये, सेंट्रल मेटल ॲटमचे जे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे यांना ते काय करते, पेअर्ड करते. आणि असं जर असेल तर याला आपण लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतो. काय म्हणतो, लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणत असतो. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की लो स्पिन कॉम्प्लेक्स केव्हा तयार होतील, ज्या वेळेस आपला लिगँड स्ट्रॉंग लिगँड्स असेल, स्ट्रॉंग फील्ड लिगँड जर असेल, तर तो काय करल, लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करल, म्हणजे स्पिन पेअर्ड करल. जे अनपेअर्ड असतील त्यांना काय करल, ते पेअर्ड करल, अशा प्रकारे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपण स्टडी करणार आहोत, कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले अकॉर्डिंग टू द व्हीबीटी थेरी, त्याआधी आपल्याला लिगँडची स्ट्रेंथ माहिती असली पाहिजे. जसं कार्बोनिल, सायनाइड, नायट्रो,
इथिलीन डायमिन्स आणि अमोनिया हे जर लिगँड्स असेल तर हे स्ट्रॉंग फील्ड कॅटेगरीमध्ये आहे. आणि मग इकडे हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, सायनाइड, आयसोसायनाइड, थायोसायनाइड, त्यानंतर ब्रोमीन, आयोडीन हे वीक फील्ड लिगँड्स आहे. आणि हे वीक फील्ड लिगँड्स काय करतात, हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवतात. म्हणजे हे जर असतील खालचे तर हे हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवतात, म्हणजे पेअर्ड नाही करत. आणि हे वाले जे असतात ते लो स्पिन कॉम्प्लेक्स बनवतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक महत्वाचं आहे की आपण जेव्हाही कॉम्प्लेक्स स्टडी करू व्हीबीटी नुसार तर तो लिगँड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे का वीक फील्ड लिगँड्स आहे यावर फोकस करू. कार्बोनिल लिगँड, सायनाइड लिगँड्स, नायट्रो ग्रुप, इथिलीन डायमिन्स, अमोनिया हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे. अमोनिया हे दोन्ही प्रकारचा ऍक्ट होते, स्ट्रॉंग फील्ड एज वेल एज वीक फील्ड लिगँड्स. त्यानंतर जे सेंट्रल मेटल ॲटम जेव्हा कॉम्प्लेक्स बनवतो तर त्या कॉम्प्लेक्स बनवल्यानंतर त्यामध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिले तर ते पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल. आणि जर त्यांच्यामध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिले नाही कॉम्प्लेक्स बनल्यानंतर तर ते डायमॅग्नेटिक असते. म्हणून यांची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा आपण कॉम्प्लेक्सची एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळं जेव्हा आपण व्हीबीटी नुसार कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करणार आहोत तर कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स जे कॉर्डिनेशन नंबर 4 वाले आणि कॉर्डिनेशन नंबर 6 वाले. कॉर्डिनेशन नंबर 4 वाले हाय स्पिन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स पाहणार आहोत. हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे जनरली sp3 हायब्रिडायझेशन आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे dsp2 हायब्रिडायझेशन. लो स्पिन कॉम्प्लेक्स केव्हा बनत असते, जेव्हा लिगँड्स कोणता असतो, स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतो. आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्स कसा बनणार आहे, जेव्हा लिगँड्स आपला कसा असेल, वीक फील्ड लिगँड्स असेल. तर त्याच्यामुळं ही जी सिरीज आहे ही सिरीज अतिशय महत्वाची आहे. यामधला स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आणि वीक फील्ड लिगँड्स तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडवसाल तर त्यावेळेस तुम्हाला याची माहिती असली पाहिजे की स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स कोणते आहे आणि वीक फील्ड लिगँड्स कोणते आहे. त्यामुळे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणून हे ओळखले जाते, स्ट्रेंथ ऑफ द लिगँड्स. ठीक आहे. त्यामुळे आता आपण कॉर्डिनेशन नंबर 4 वाला कॉम्प्लेक्स पहिले स्टडी करणार आहोत. कॉर्डिनेशन नंबर 4 वाला कॉम्प्लेक्स ज्याच्यामध्ये 2 येते, एक sp3 हायब्रिडायझेशन असलेला, म्हणजे आपण सर्वात पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत निकेल टेट्रा कार्बोनिल कॉम्प्लेक्स, टेट्रा क्लोराइड कॉम्प्लेक्स डायनिगेटिव्ह वाला. आणि म्हणून याचा IUPAC नाव लिहिणार आहोत आपण. टेट्रा 4 आहे म्हणून काय लिहिणार आहोत, टेट्रा. क्लोरीन आहे म्हणून क्लोरो. आणि निगेटिव्ह आहे म्हणून निकेलेट. काय लिहिसाल इथं, निकेलेट. आणि याच्यावरचा ऑक्सिडेशन नंबर आहे आपला 2 म्हणून 2. आणि आयन आहे म्हणून त्याच्यासमोर आयन्स लिहिणार आहोत. तर या कॉम्प्लेक्सचं आपल्याला काय सांगायचं आहे, व्हीबीटी नुसार जॉमेट्री सांगायचं आहे, याचं मॅग्नेटिक नेचर सांगायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण निकेलचा ॲटॉमिक नंबर समजून घेऊ. तर तुम्हाला मी पहिले सांगितलंय की हे सिरीज पार्ट पाहिजे, स्क, टी, व, कर, मन, फे, को, नि, कु, झन. ठीक आहे. तर हे 21 पासून स्टार्ट होते, हे 26, 27, 28, 29, 30. तर आपला आता निकेल आहे म्हणून निकेलचा ॲटॉमिक नंबर सर्वांना माहिती आहे 28 आहे. म्हणून याचा ॲटॉमिक नंबर आपण इथे लिहिलेला आहे की ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल किती आहे, ॲटॉमिक नंबर निकेलचा 28 आहे. बरोबर आहे. त्यानंतर ॲटॉमिक नंबर नंतर याच्या ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण कसं काढतो ते. तर हे -4 तिकडे गेले, +4 +4 -2 म्हणजेच 2. म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +2 येते. त्यानंतर यातला लिगँड खूप महत्वाचा आहे. तर मी आता सांगितलं स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हा वीक लिगँड्स आहे, वीक फील्ड लिगँड्स आहे. कोणता आहे, वीक फील्ड लिगँड्स आहे. त्याच्यामुळं पेअरिंग करणार नाही जर अंदरच्या ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा तर मला निकेल डाय पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करावं लागेल. त्याआधी मी निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करतो 28चं. तर त्याआधी अर्गॉन येणार आहे, 3D किती येणार आहे, कितव्या नंबरवर येणार आहे, हे 8 नंबरवर आणि 4s2 असं याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणून निकेल डाय पॉझिटिव्हचं काय राहणार आहे, अर्गॉन. त्यानंतर 3D8, 4s0 आणि 4p याच्या समोर आहे तेही 0. इथेही 4p राहणार आहे, सध्या 0च होती ते. तर अशा प्रकारे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आपल्याला या 3 ऑर्बिटलचं काम आहे जे बॉन्डिंगसाठी तो अवेलेबल करणार आहे. त्यापैकी आपल्याला 4 ऑर्बिटल अवेलेबल पाहिजेत कारण आपला कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 4 आहे. त्यामुळं आपण काय घेतलं, निकेलचं 3D ऑर्बिटल घेतली. एक 3D ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 8 डिस्ट्रीब्यूट केले.
पहिले एक एक इलेक्ट्रॉन्स आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजे 3D मध्ये जेव्हा आपण निकेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करू तर 3D सर्वांना माहिती आहे की 5d ऑर्बिटल असतात. तर या 5d ऑर्बिटल मध्ये आपण पहिल्यांदा 1 2 3 4 5 नंतर 6 7 8 असं करणार आहोत, आहे की नाही. 4s मध्येही 0 आहे आणि 4p मध्येही 0 आहे. अशा प्रकारे याचं निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण इथे दाखवलेलंच आहे, ऑलरेडी आपण हे प्रेझेंटेशन मध्ये दाखवलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे 4s मध्ये 0, 4p मध्ये 0, d मध्ये 2. आता यांच्यामध्ये 4 आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे, त्याच्यामुळं हा जो लिगँड्स आहे हा वीक लिगँड्स आहे. कोणता? क्लोरीन. आणि क्लोरीन वीक फील्ड लिगँड्स असल्यामुळं तो ह्या इलेक्ट्रॉन्सला काय करत नाही, पेअरिंग करत नाही आणि पेअरिंग केलं नाही म्हणून आपण आउटर ऑर्बिटलच वापरत असतो. म्हणून 1s आणि 3p ह्या मिक्स होतील आणि यांच्यापासून 4 नवीन हायब्रिड ऑर्बिटल तयार होते. त्याच्यामुळे जेव्हा हा निकेल 4 क्लोरीन लिगँड सोबत बॉन्डिंग करल त्याआधी तो आपल्या 4s 4p ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन करल, म्हणजे मिक्सिंग होईल यांचं 1 4s and 3 4p ऑर्बिटल टू फॉर्म द 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनल. ह्या ज्या 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल बनल आणि तर त्या 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल ज्या बनल्या आता, तर या हायब्रिड ऑर्बिटल जे बनल तर त्या आता वॅकंट असेल तर त्यांच्यामध्ये इच sp3 हायब्रिड ऑर्बिटल, त्या सर्व sp3 हायब्रिड ऑर्बिटल आता लोन पेअर इलेक्ट्रॉन्स घेतील. कोणाकडून? क्लोरीन पशी जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे ते घेतील आणि 4 कोऑर्डिनेट बॉन्ड करतील. आणि म्हणून इथे आपण 3D मध्ये ते 8 ठेवलेच. तर हे जे 4 नवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाल्या होत्या त्यांच्यामध्ये प्रत्येक लिगँड्स आपल्या पच्चे 2-2 इलेक्ट्रॉन्स याला काय करल, डोनेट करल आणि काय करल, या 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल सोबत 4 कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करल. आता बघा या कॉम्प्लेक्स मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. काय आहेत आता? 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे जेव्हा हा कॉम्प्लेक्स बनतो तेव्हा. आणि जेव्हा 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल 4 कॉर्नरला टेट्राहेड्रॉनच्या अरेंज होतील आणि अशा प्रकारचं त्याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर बनल ज्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 चा भेटल आपल्याला. अशा प्रकारे याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर भेटल. हेच द कॉम्प्लेक्स हॅव sp3 हायब्रिडायझेशन. म्हणून या कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. पॅरामॅग्नेटिक नेचर कशाहून सांगितलंय? 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये राहते आणि therefore because of 2 unpaired electrons in 3D orbital and it is the high spin complex. जर हे इलेक्ट्रॉन पेअर्ड झाले असते तर आपण म्हटलं असतं की लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार झाला असता, म्हणून हा हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होईल. त्यामुळं जेव्हा निकेल टेट्राक्लोराइड कॉम्प्लेक्स आहे तर याचं हायब्रिडायझेशन sp3 येते. पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. यामधलं लिगँड्स वीक फील्ड लिगँड्स आहे. त्याहून आपण कोणत्याही कॉम्प्लेक्स मध्ये अशी त्याचं स्ट्रक्चर काढू शकतो. जसं आता आपल्याला जरा निकेल टेट्रासायनाइड कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन विचारलं असेल की एक्सप्लेन द स्ट्रक्चर बॉन्डिंग अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ निकेल टेट्रासायनाइड सायनो कॉम्प्लेक्स असा जर घेतला आपण तर या कॉम्प्लेक्सचं आपल्याला आता जर विचारलं असतं की VBT नुसार याची जॉमेट्री, याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय केलं असतं की ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल काय राहिला असता? 28. त्याच्यानंतर याची ऑक्सिडेशन स्टेट घेतली असती. काय घेतली असती? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल. सांगा ऑक्सिडेशन स्टेट किती राहील इथे? हे सायनाइड तिकडे गेला -4चं -4 तिकडे गेला तर +4 +4 -2 म्हणजेच +2. त्याच्यामुळे इथे +2 ऑक्सिडेशन स्टेट आली असते. ज्यांना काढता येत नाही त्यांनी असं काढायचं आहे. ज्याच्यासाठी काढायची आहे ते X 4 सायनाइड आहे तर 4 सायनाइड साठी -1 घेतो एका सायनाइड साठी इक्वल टू -2. X इज इक्वल टू -2. तिकडे तो गेला तर +4 होते म्हणून हे +2 येईल. तर हे +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे. त्यानंतर आता याचं आपण निकेल डायपॉझिटिव्ह आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स करू. तर अर्गॉन 3d8 4s 0 आणि 4p 0 असं येईल. तर हे जे 3D ऑर्बिटल्स आहेत तर 3D ऑर्बिटल सर्वांना माहिती आहे की आउटर मोस्ट आपल्या 3D ऑर्बिटल अशा 5 असतात. एक 4s ऑर्बिटल आहे आणि 3 4p ऑर्बिटल्स आहे. बघा यांच्यापाशी आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये निकेल डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे. 3D मध्ये आता किती इलेक्ट्रॉन्स आहे आपले? 8. 3D मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. त्याच्यामुळं 1 2
3 4 5 त्याच्यानंतर 6 7 आणि 8 दोन अनपेड राहील. 4s मध्ये 0 राहील, 4p मध्ये 0 राहील. त्यानंतर हे जे डायपॉझिटिव्ह आहे, आता आपल्याला माहिती आहे की इथे जे सायनाइड लिगँड्स आहे हा कसा आहे, स्ट्रॉंग लिगँड्स आहे आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे म्हणून तो काय करल, हे इलेक्ट्रॉन पेअर्ड करल आणि पेअर्ड केल्यामुळं निकेल डायपॉझिटिव्ह काय करल, सायनाइड लिगँड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असल्यामुळं नॅचरली हे दोन इलेक्ट्रॉन जे अनपेअर्ड होते ते काय होतील, आता पेअर्ड होतील आणि पेअर्ड झाल्यामुळं एक फक्त वॅकंट डी ऑर्बिटल असेल आता आपली 3D वाली. एक 4s ची वॅकंट असेल, बरोबर आहे, आणि 4p च्या 3 वॅकंट राहतील, बरोबर आहे. अशा प्रकारे त्याच्यामुळं एक डी आणि आपल्याला 4च पाहिजे, त्याच्यामुळे एक डी वापरून राहिलो आपण, एक एस वापरून राहिलो आणि 2 पी वापरून राहिलो, म्हणून याचं हायब्रिडायझेशन राहणार आहे DsP2. अशा 4 नवीन DsP2 हायब्रिड ऑर्बिटल बनतील. बघा 1 2 3 4 DsP2 हायब्रिड ऑर्बिटल बनतील, लक्षात ठेवायचं आहे, हायब्रिड ऑर्बिटल बनतील. आणि म्हणून यामध्ये जे हायब्रिडायझेशन बनल ते आहे DsP2 हायब्रिडायझेशन. आणि आता ह्या ज्या DsP2 हायब्रिड ऑर्बिटल बनल्या तर सेंट्रल मेटल आयटमच्या भोवताली, निकेलच्या भोवताली, तर त्यांच्यासोबत 4 सायनाइड 1 2 3 आणि 4 हे सायनाइड आपल्यापचे इलेक्ट्रॉन्स या DsP2 हायब्रिड ऑर्बिटल सोबत शेअर्ड करतील. फील्ड ऑर्बिटल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स ते शेअर्ड करतील आणि अशा प्रकारे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स बनवल. ते काय बनवल, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. एक सायनाइड कोऑर्डिनेशन बॉन्ड करल, दुसराही सायनाइड कोऑर्डिनेशन बॉन्ड करल, सायनाइड असे कोऑर्डिनेशन बॉन्ड करतील आणि अशा प्रकारचं निकेल डायपॉझिटिव्हचं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स तयार होईल. बॉन्ड अँगल 90 डिग्रीचा असेल. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का कॉम्प्लेक्स मध्ये, एकही अनपेड इलेक्ट्रॉन्स राहिला नाही आणि म्हणून याचं नेचर कसं राहणार आहे, डायमॅग्नेटिक नेचर राहणार आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर राहणार आहे. हायब्रिडायझेशन राहणार आहे DsP2 हायब्रिडायझेशन आणि बॉन्ड अँगल याचा 90 डिग्रीचा असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या कॉम्प्लेक्स मध्ये कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन असेल त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे ओळखू शकतो. जसं हे मी तुम्हाला इथे प्रेझेंटेशन मध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे निकेल टेट्रा सायनाइड वाला कॉम्प्लेक्स आहे, टेट्रा सायनो निकेलेट सेकंड आयन कॉम्प्लेक्स, तर या कॉम्प्लेक्सचं हे IUPAC नेम आहे. याचा ॲटॉमिक नंबर निकेल सेंट्रल मेटल ॲटमचा 28 आहे. ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, त्यामुळं निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 4s2 4p0, 3d8 4s2 4s0 4p0 हे डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 2 इलेक्ट्रॉन्स इतके कमी होतील. त्यामुळे आता आपण हे शेवटची 3D ऑर्बिटल इथे मेन्शन केली आपण, 4s आणि 4p ऑर्बिटल्स. पण हा जो सायनाइड लिगँड्स आहे, हा सायनाइड लिगँड स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर हे इलेक्ट्रॉन काय होतात, पेअर्ड होत असतात, जे मी ग्रीन कलर मध्ये दाखवलेलं आहे. म्हणून हे जे इलेक्ट्रॉन पेअर्ड होतात त्याच्यामुळे एक वॅकंट ऑर्बिटल इथं अवेलेबल होते 3D मध्ये, एक 4s आणि 3p, त्यापैकी 4च पाहिजे म्हणून एक d, एक s आणि 2 p तो अवेलेबल करल, म्हणून DsP2 हायब्रिडायझेशन बनवल. आणि म्हणून 4 ज्या DsP2 हायब्रिड ऑर्बिटल बनल त्यांच्यामध्ये हे जे 4 सायनाइड लिगँड्स आहे हे आपल्यापचे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स त्यांना काय करल, डोनेट करल आणि 4 कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवल. असे 4 कोऑर्डिनेशन बॉन्ड तो सेंट्रल मेटल ॲटम सोबत बनवल. आणि DsP2 हायब्रिडायझेशन असल्यामुळे त्याची जॉमेट्री तयार होईल, स्क्वेअर प्लेनर तयार होईल. कशी होणार आहे, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री होईल. आणि म्हणून आपण इथे सांगितलं आहे की या कॉम्प्लेक्स मध्ये याची जॉमेट्री आहे DsP2 हायब्रिडायझेशन आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर आहे, लो स्पिन कॉम्प्लेक्स होते कारण याच्यात इलेक्ट्रॉन पेअर्ड होतात म्हणून लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतील. म्हणून हेच निकेलचा जो क्लोरीन सोबतचा कॉम्प्लेक्स आहे तो आपण पाहिला, तो आहे sp3 हायब्रिडायझेशन वाला आणि तोच निकेलचा सायनाइड सोबतचा कॉम्प्लेक्स जो आहे तो DsP2 हायब्रिडायझेशन आहे. हे डिपेंड आहे की त्याच्यासोबत जो लिगँड अटॅच आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे का वीक फील्ड लिगँड्स आहे, हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं आहे की हे जे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधली जे जॉमेट्री किंवा हायब्रिडायझेशन एक्सप्लेन करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की याच्यातले स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आणि वीक फील्ड लिगँड्स लक्षात ठेवायचे आहे आणि त्याहून
तुम्ही त्यांच्यामध्ये सांगू शकता की तो हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनल का लो स्पिन कॉम्प्लेक्स, आणि त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही त्याच्यावर डिपेंड राहील. तर हे तर मी 2 कॉम्प्लेक्स एक्सप्लेन केले ज्यांचे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. एक निकेलचा टेट्रा क्लोरोवाला कॉम्प्लेक्स आणि एक निकेलचा टेट्रा सायनाइड वाला कॉम्प्लेक्स. तर अशा प्रकारे हे व्हीबीटी थेरीचे पहिले कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले 2 कॉम्प्लेक्स आपण समजून घेतले. आता आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले जे कॉम्प्लेक्सेस आहे हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्सेस, त्यांचे एक्झाम्पल 2 समजून घेऊ आपण, आणि बाकीचे काही एक्झाम्पल जे आपल्याला एक्झरसाइज मध्ये करायला सांगितले असेल ते सुद्धा त्यांचं जॉमेट्री हायब्रिडायझेशन कशा प्रकारचं आहे हे समजून घेऊ. ठीक आहे. ही व्हीबीटी थेरी खूप महत्वाची आहे. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह साठी खूप महत्वाची आहे की व्हीबीटी थेरीचे जर आता आपण कोऑर्डिनेशन नंबर 6 वाला कॉम्प्लेक्सचे स्ट्रक्चर पाहिले की व्हीबीटी नुसार, तर नंतर आपण त्यांच्यावरचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. थेरी ऐकल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऐकलं तुम्ही की एकदम क्लिअर होते. नॅचरली आपण जेव्हा थेरी ऐकतो तर त्या थेरीमध्येच त्या ऑब्जेक्टिव्हचे मेन पॉइंट दडलेले असतात, म्हणून कॉन्सन्ट्रेशन पहिले थेरी ऐका आणि मगच ऑब्जेक्टिव्ह सोडवा. थँक्यू.